आज पुष्पराज चौक सांगली या ठिकाणी ट्रॅफिक पोलिसांनी आष्टा अण्णा डांगे कॉलेजचे विद्यार्थी व विद्यार्थिनी उपस्थित असतेवेळी व शिक्षक लोक यांच्या समवेत ट्रॅफिक साहेबांनी इथे ट्रॅफिकचे नेम व गाडी चालवतेवेळीचे नियम याची सर्व माहिती विद्यार्थ्यांना देण्यात आली। त्यावेळी विद्यार्थी व सरांनी ट्रॅफिक पोलीस साहेबांचा पुष्पगुच्छ देऊन सत्कार केला। स्वतःपासून सुरुवात करायची आणि लोकांना प्रबोधन करायचं। लोकांना कुठल्या अडचणीत असतील तर लोकांना त्यातून बाहेर काढायचं। लोक चुकीची वागत असतील वाहतुकीच्या बाबतीत, वाहनांच्या बाबतीत, आपले पालक असू देत, कोण मोबाईलवर टॉकिंग करत असेल तर त्यांना अडवायचं आहे। कोण दारू पिऊन वाहन चालवत असेल तात्काळ पोलिसांना फोन करा। तुम्हाला हेल्पलाईन नंबर आहे, हेल्पलाईन नंबरचा वापर करा। पोलिसांच्याकडून मदत मागा। स्वतः व्यवस्थित वागा, स्वतः ट्रिपल सीट जाऊ नका। वाहतुकीचे नियम पाळा। तुम्हाला हेल्मेटचा वापर करा। दारू पिऊन वाहन चालवू नका। रस्त्याच्या बाजूने वॉक करत असाल तर रस्त्याच्या उजव्या बाजूने चाला आणि समोरून येणार असणार वाहन तिथं फुटपाथ आहे तिथं फुटपाथचा वापर करा आणि सुरक्षित जा। वयस्कर लोक आहेत, वयोवृद्ध लोक आहेत, त्यांना मदत करा। तुम्ही कॉलेजचे विद्यार्थी आहात, सोबत रस्ता क्रॉस करायचा, आपण मदत करायची, बरोबर आहे की नाही? ह्या साध्या गोष्टी आहेत। ह्या साध्या गोष्टी तुम्ही स्वतः आचरणात आणा आणि दुसऱ्यांच्याकडून करून घ्या। समजलं का? हां, आणि 4 व्हीलर 4 चाकी वाहन चालवत असताना स्वतः पहिल्यांदा सीट बेल्ट लावायचा आहे। सीट बेल्ट लावल्याशिवाय वाहन पुढे घ्यायचं नाही, कारण सीट बेल्ट असेल तर तुम्ही सुरक्षित राहू शकता। गाडीत 2 चाकी वाहन चालवत असाल तर हेल्मेट वापरा। हेल्मेटचा वापर जरूर करा, कारण हेल्मेट होत असते सीटबेल्टमुळे एअरबॅग उडत नाही। अगर तुम्ही सीटबेल्ट लावलं नाही तरी एअरबॅग उडत नाही। दुसरी गोष्ट तुम्ही सीटबेल्ट लावलं नाही तर सीटबेल्ट लावलं ज्यावेळी अपघात होईल तेव्हा आपलं डोकं कुठं पुढं पडतात। त्यावेळी हेड इंजुरी म्हणजे कमी असते। त्याच्यामुळे सीटबेल्ट लावल्यानंतर हेड इंजुरी होत नाही। दुसरी गोष्ट एअरबॅग उडत नाही। सीटबेल्टचं महत्त्व समजतं का? सीटबेल्टचं सगळ्यात महत्त्वाचं अपघात झाल्यानंतर एअरबॅग ज्या ओपन होतात त्या सीटबेल्ट न लावल्यामुळे होत नाही। सीटबेल्ट लावला असेल तर 100% त्या उघडतात आणि तुमचा जीव वाचू शकतो आणि तुम्ही सुरक्षित राहू शकतो। ठीक आहे। सतीश भादुले यांचा रिपोर्ट।